वहिनी, व्यंकट भाऊजी, काका काका जाऊ. अक्षतचं घर आहे. श्रीकला, ती पोथी माझ्यासाठी अतिशय महत्वाची. ए व्यंक्या, तुम्हा सगळ्यांना मी घराबाहेर काढलं. आज माझा ह्या श्रीकलाचा बदला पूर्ण झाला. एक एक दिग्रस्कराला रस्त्यावर आणलं मी आज. अरे तीच लायकी तुमची. पुन्हा ह्या उमऱ्याच्या आसपास फिरकायचं नाही. सांगून ठेवते. कसलं कसलं भयंकर स्वप्न होतंय. मला माहिती, तू मला सावध करायला आलास. गोपाळच्या वेळेस पण सावध केलं होतंस. दुर्दैवानं मी काही करू शकले नाही. पण या वेळेस असं नाही होणार. माझा जीव गेला तरी 72. पण त्या श्रीकलेची कुठली चाल मी चालू देणार नाही. फक्त तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. अहो, चहा घेणार का? नाही, नको. सकाळपासून 7 वेळेस घेऊन झाला. हो का? म्हणजे आता तुमचं डोकं दुखायचं थांबलेलं दिसतंय. हो मग, विंजे सरकार आहे आम्ही, एकदम मजबूत. थोडस दुखत होतं, पण आता एकदम ओके. चांगलंय. विठुरायाची कृपा म्हणायची. विठुरायाची कृपा?
अहो आम्ही पर्वतासारखे खंबीर आहे म्हणून. हो मग आताच तुम्ही पण मला सांगा, काल आई आपल्या खोलीत आली होती तेव्हा ती काही महत्वाचं बोलत होती का तुमच्याशी? नाही म्हणजे मी आली आणि तिने विषयच बदलला. नाही नाही, सासूबाईंना कोणाची भीती विषय बदलायला? त्यांनी काही विषय नाही बदलला. नाही का? मग काय म्हणत होती आई? काही नाही, आमच्या तब्येतीची चौकशी करत होत्या. कारण आम्ही कुलते एक जावई बापू आहे ना या घरातले म्हणून. हो मग उगीच माझी आई तुम्हाला तामणगावचे राजहंस नाही म्हणत. पटलंय ना तुम्हाला? पटलंय ना? हो मग. हा. पण अजून काही म्हणत होती का आई? नाही म्हणजे तुम्हाला सूचना वगैरे दिलाय का? नाही नाही, फार काही नाही. त्या म्हणाल्या की श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नका. आईला ना काय झालं काही कळतच नाही. ती विचित्र वागते. तिच्या नादाला लागली ना तेव्हापासून अशी वागते. काय बडबडते? मला ना वैतागच आलाय आईचा. कशी वागते ती त्या श्रीकलेशी? काय वाईट केलंय तिने तिचं? नुसती आपली श्रीकलेला बोलत असते. हे ना कुठेतरी थांबायला हवं आता. हो 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 हो, अगं पण तू विषय वाढवू नको. मी नाही विषय वाढवते, तुमच्या सन्माननीय सासूबाई विषय वाढवताय. मी आता जाते आणि त्या विषयाला पूर्ण विराम देऊन येते. थांबा. मोठे बाई, बरं झालं तू आलीस. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. अगं मला पण तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. मोठे बाई, मला पण तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आत्या, असं काय बघताय दोघी जणी? महत्वाचं सांगायचंय. मी आधी सांगू का मोठे बाई? हा बोल बोल बोल. कुठली महत्वाची गोष्ट आहे? हा ते ना नाश्ता तयार आहे. तुमच्या दोघींना बोलवलंय. ही तुझी महत्वाची गोष्ट? हा मग आता पोटापेक्षा काही महत्वाचं असतं का? चल बरं इंदू, मोठे बाई चला ना, दोघी घास घास खाऊन घे. पुन्हा जर असा आचरटपणा करशील ना तर उरलेले दात पाडून टाकीन तुझे. नाही नाही, चुकलं. म्हणलं दोघी सासू सोना एवढ्या गोड गप्पा मारत्यात, जरा गंमत करावी. पुढच्या वेळेला जरा वेळ काळ बघून गंमत करत जा. पण करत जा. लई रडलीस करिश्मा ताई वेळेस. कुठे ती कार्टी? तिला पण दे थोडासा नाश्ता. ती कोठी घर साफ करती. म्हणली समद काम झालं की मग खाईन. हा चांगले. तू हो आत्या, पुढं आम्ही येतो. हा, अन्न थंड झाल्यावर चांगलं नाही लागत. इंदे, चल बाई चल, नाही तर बोलून बोलून डोकं गरम करेल ही. चला. चल, नाही माझं झालं खाऊन. आता तुम्ही दोघे खा, मी करिश्माला मदत करून येते. चल. काय आपण गेल्याशिवाय जाणार नाही. चला. हा चला लवकर चला. बरं, आज सगळ्यांच्या आवडीचे दही धपाटे केलेत बरं का नारायणीनं. आणि हो आदू, कारळाची चटणी केली. गोपाळाला खूप आवडायचंय ना दही धपाटे. श्रीकला, तुझ्या पोटात आता गोपाळचा अंश वाढतोय की नाही? मग असं सारखं रडत राहिलीस
तर रडका गोपाळ येईल ना. आणि आम्हाला नकोय बाई असा रडका गोपाळ. डोळे पुस बर. शाब्बास. आणि गोपाळला आणि तुला दोघांनाही आवडतात की नाही धपाटे? मग आज दोघांच्या वतीने तूच खा. सगळ्यांचं खाऊन झालं की मी खाते ते. श्रीकला, मनाने किती चांगली आहेस बाळा तू. ताई, तुम्ही सगळ्यांना धपाटे वाढता का? मी बघते पुढचं. श्रीकला, आज तूच वाढ. नारायणी, अगं तिला कशाला काम करायला सांगतेस? नाही पण आज करावीच लागेल. अगं पण काकू, मला तुझी काळजी समजते. अशा अवस्थेत तिला काम सांगायला नको हे कळतंय मला. पण आपल्या घरातल्या काही लोकांना असं वाटतं की श्रीकलेच्या हातचं काही खाऊ पिऊ नये. आणि अशी सूचना पण देण्यात आली. काय बोलतीस तू नारायण? काका, जे कळलंय ना तेच बोलते. अगं पण असं कोण म्हणलं? घरातली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती बोलली. नारायणी, हे असं बोलण्याचं कारण? ज्या बोलल्या त्यांनाच विचारूया ना आपण. मोठ्या बाई उर्फ आनंदी अंताजी दिग्रसकर. आणि त्यांच्या लाडक्या सुनबाई इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर ह्या बोलतात. आईच्या वागण्याचं मला काही आश्चर्य वाटत नाहीये. पण इंदू, तू अशी वागशील असं मला वाटलं नव्हतं ग. एकीकडे कीर्तनात एवढे उपदेश देतेस आणि दुसरीकडे इतक्या खालच्या पातळीचं वागतेस. लाज नाही वाटत तुला? जास्त बोलशील ना तर इकडचं थोबड तिकडं करून ठेवीन. तुला दुसरी येतं काय गाई?
नारायणी शांत हो. काका कशी हो मी शांत? एक बाई दुसऱ्या बाईला त्रास देते, तिचा अपमान करते, नाही बघवते मला. ये पा, तुला ज्या गोष्टीतलं कळत नाही ना, उगाच त्यामध्ये बोलू नकोस. वहिनी अहो हे सगळं काय चाललंय हो तुमचं? आणि तुम्ही आता का वागताय अशा? अहो ही श्रीकला आपली सून आहे, आपली सून. का नाही पचनी पडत आहे तुमच्या आई? अहो मोठे भाई, माझ्या गोपाळची बायको आहे ती. हे कधीच स्वीकारणार नाही आहात का हो तुम्ही? वहिनी आम्ही काहीतरी विचारतोय तुम्हाला. आता अशा गप्प बसू नका. काय जे एकदा तुमच्या डोक्यात सुरू आहे ना ते एकदा सांगून टाका सगळ्यांना. व्यंकट भाऊजी, ही आपली नारायणी मूर्खासारखं बोलतीये. पण तुम्ही कशाला चिडताय माझ्यावर? हो, नारायणी ऐकते आणि समज वेगळाच करून घेते आणि मग हे असा गोंधळ होऊन जातो. म्हणजे जरा गैरसमज झालाय तिचा. आई अगं आता तरी खरं बोल. उगाच काहीतरी बोलून वेळ मारून नको नेऊ. नारायणी, तुला ना एक मुस्कटातच दिली पाहिजे. तुझं लेकरू सुद्धा आता 8 वर्षाचं झालं, त्याला पण अक्कल आली, पण अजून तुला अक्कल येई ना. अगं बाई, आई आहे मी तुझी, मी कशाला तुझ्याशी खोटं बोलीन? हा, आई तू यांना श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नका असं नाही म्हणाली? हा म्हणाले. त्याचं काय आहे व्यंकट भाऊजी? का जावई बापू इकडची काडी तिकडं करत नाही. काही काम करत नाही, सगळी कामं दुसऱ्यांना सांगतात. श्रीकलाला पण सांगतात. त्यात श्रीकला नवी, ती सगळी कामं करते. श्रीकला पोटुशी आहे, आता तिने रेस्ट घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. शकू, हे मी सांगितलं तर माझं काही चुकलं का? आई तू ना, मी ना काय, काल आम्ही कीर्तनाला जात होतो तेव्हा तू आणि इंदूनी श्रीकलाची पिशवी चेक नाही केली? हा, म्हणजे ती जड आहे का, किती जड आहे ते पाहायला. अगं आई किती खोटं बोलशील.
काल ती बिचारी सांगत होती की पिशवीत फक्त पाण्याची बाटली आणि पोथी आहे म्हणून, तरी तुम्ही दोघींनी तिची पिशवी चेक केली. श्रीकला, हे सगळं बोलली नाहीस तू माझ्याशी? बाबा बाबा मला घरात भांडणं नको होती म्हणून मी अगं, म्हणून हा अन्याय सहन करणार आहेस का आता तू? मोठे भाई, माझ्या सुनेशी असं वागायला नको होतं तुम्ही. श्रीकला, हे सगळं बोलली नाहीस तू माझ्याशी? बाबा बाबा मला घरात भांडणं नको होती म्हणून मी अगं, म्हणून हा अन्याय सहन करणार आहेस का आता तू? मोठे भाई, माझ्या सुनेशी असं वागायला नको होतं तुम्ही. आई बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा, जे काही झालं ना ते काल झालं होतं. तो जाऊ दे आता विषय, पुन्हा वाढवू नका. आपण नको बोलूयात ना त्यावर. मी स्वतः तो विषय सोडून दिलाय. प्लीज ऐका माझं, प्लीज. बघताय वहिनी, श्रीकलाच्या मनाचा मोठेपणा बघताय का? आपण यांनी लहानपणा दाखवलाय, त्याचं काय करायचंय आपण? तुम्हाला कोण वाटली हो माझी सून? दहशतवादी वाटली का चोर वाटली? अहो, नवरा गेलाय तिचा, जरा तरी विचार करायचा. महाराज, आमचं चुकलंच आहे आमचं. पण महाराज, हे तो वाईट नव्हता. हो, या घरातल्या लोकांच्या भल्याशिवाय दुसरं काही नसतं आमच्या मनात. इंदू, आता उगाच वाटेल ते बोलू नकोस तू. महाराज, विश्वास ठेवा, मी खोटं नाही बोलत. श्रीकला, माफ करा मला. ताई, तुम्ही का सॉरी बोलताय? प्लीज माफी वगैरे नका मागू. आई, तू माफी मागितली ते चांगलंच केलं, पण ही चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घे जरा. आता मागच्या वेळी मी फक्त बोललो होतो की मी निघून जाईल, पण ज्या वेळेस मी थांबणार नाही. राम कृष्ण हरी. बाबा, अजून पानही वाढली नाहीयेत. तुम्ही प्लीज न खाता जाऊ नका, प्लीज. आपल्या घरामध्ये हे जे काही सगळं चाललंय ना, ते पाहून अन्नावरची वासना गेलीये माझी. अजिबात खायचं नाहीये मला. भाऊजी, महाराज, थांबा ना महाराज. महाराज, मला रागवा, वाटलेच मारा मला, पण असं उपाशी पोटी बाहेर जाऊ नका. माझा राग अन्नावर काढू नका. माझं चुकलं, मी
माफी मागतीये ना. अगं किती वेळा माफी मागणार तू इंदू? सांग मला, मागच्या वेळेला सुद्धा तू श्रीकलावर असेच बोलते सलते आरोप केले होतेस. त्या सगळ्यामध्ये ती खरी आहे हे सिद्ध झाल्यानंतर तिची सुद्धा तू हात जोडून माफी मागितलीस. मला असं वाटलं चला झालं, संपलं, मिटले तुझ्या मनातले गैरसमज, पण नाही. तू अजूनही तिच्यावर नवीन नवीन आरोप करतेच आहेस. का वागतीस तू असं मला तर कळेनासं झालंयस. इंदू, अगं परिस्थिती बघ तिची. यापूर्वी निदान तिचा नवरा होता तिच्या सोबतीला, पण आता गोपाळ नाहीये. त्या पोरीवर काय आभाळ कोसळलंय याचा साधा विचार सुद्धा येत नाही का ग तुझ्या मनात? या घराचा खूप आदर करते मी. या घरातल्या प्रत्येक माणसाची खूप काळजी वाटते मला. अगं मग श्रीकला या घराचा भाग आहे, या घराचा भाग, असं नाही का वाटत तुला? का नाही मानत तिला तुम्ही आपलं? तिचं नाहीये का हे घर? सतत तिच्याबद्दल इंदू, अगं वहिनींचं मी समजू शकतो, त्यांचा स्वभाव असा आहे, पण तू, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये ग बाळा मला. तू समजूतदार मुलगी आहेस, माझ्या संस्कारांमध्ये वाढलेली मुलगी आहेस, आणि तू इंदू आहेस का बदलली आहेस? ज्या मुलीवर मी कीर्तनाचे एवढे संस्कार केले ती माझी इंदू कुठे हरवली? ती कुठे दिसतच नाही मला हल्ली. दुसरीच कोणीतरी उभी आहे माझ्या समोर असं वाटत राहत. महाराज, मी तुमची इंदूच आहे हो. पण मग दिसत नाही ना मला. आहेस ना तू ती? मी तुला एवढे 100 वेळा काय समजावून सांगतोय याच्यावर जरा एकदा शांतपणे बसून विचार कर. बघ मी काय सांगतोय त्यातलं काही पटतंय का ते बघ, आणि मग शांतपणे माझ्याशी बोलायला ये. नमस्कार सरपंच साहेब. आओ आदुशेठ कोणीकडे? शाळेकडून आलात. जय हो आदोक्षज महाराज. असं नेतृत्व पाहिजे. अहो आपल्या मेन माणसाचं सांगणंच आहे, उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचं नाही. लय डेडिकेशन आहे बा तुमच्या दोघांमध्ये. घरी एवढं सगळं झालं तरी घेतल्या कामाकडे दुर्लक्ष नाही तुमच्या दोघांचं. अरे आमच्याकडून जरी दुर्लक्ष झालेलं असलं ना तरी तुमच्यासारख्या मित्रांनी जबाबदारी उचलली ती. तुला वाटत असेल मला माहिती नाही, पण मला सगळं माहिती आहे की किती काम केलं म्हणून तू. अहो हाडाचा कार्य करताय मी. जेवढं आपल्याला जमतंय तेवढं आपण केलं. ओळखीचा वापर करून काम बंद पडू दिलं नाही. पण आदोक्षज महाराज, आता किती दिवस असं चालणार हो? आता निधी लागणार हो. ओळखीवर जास्त दिवस खेचता येणार नाही. पैशांची सोय झाली पाहिजे. तुम्ही आता लक्ष द्या ना थोडस. मला समजतंय रे सगळं, पण आपलं मेन माणसाचं काहीतरी विचित्रच चाललंय. म्हणजे मलाच कळत नाही रे नेमकी काय होतंय, पण ती भलत्याच गोष्टीत अडकती. आदू अरे भलतेच म्हणजे? काय नाही, घरी जाऊन बोलतो तिच्याशी. बरं बरं बोला. येतो मी. रामकृष्ण हरी. पैसे पैसे पैसे. अहो मी काय पैशांचं झाड लावलंय का बाबा? ए श्रीकला, हे बघ आमचेच डायलॉग हा, मला ऐकवू नको बर का. मग काय करू मी? सांगा काय करू? अहो तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही जेव्हाही मला फोन करताना फक्त पैशांबद्दल बोलत असता, माझ्याबद्दल तर काही विचारतच नाही. अहो तुमचा बदला पूर्ण करण्यासाठी मी इथे कशाला तोंड देते ना हे माझं मला माहितीये. ए श्रीकला, हे आम्हाला कळत नाही असं तुला वाटतं का?
अगं तो गुलबे हरामखोर इन्स्पेक्टर 7 जन्माचा उपाशी आहे, 7 जन्माचा. सारखी पैशांची भीक मागतोय आणि त्याला जर पैसे मिळाले नाही ना तर तो मिटकर आहे ना, मिटकर. तो कोर्टामध्ये तोंड उघडेल, आम्हाला फाशी होईल. टोकाचं नका बोलू हो तुम्ही. मामा टोकाचं बोलू नको ना. मग त्यावर एकच उपाय, आम्हाला ताबडतोब लगेच 2 लाख रुपये मानून दे. काय 2 लाख? अहो पण बिन काही नाही. हे बघ शिकला आता, पण बिन काही नाही. ते तो बँक आहे ना, बँक आनंदी, त्या दोघांचा कुणाचाही खून पाड. पण आम्हाला नाही म्हणू नको ग, नाही म्हणू नको. शांत बसाव तुम्ही. 2 लाख हवेत ना तुम्हाला? मी बघते, करते काहीतरी, पण तुमचे ना फालतूचे सल्ले देऊ नका. ठेवा फोन. श्रीकला, चहा. ताई मला आवाज द्यायचात ना, मी आले असते खाली. थँक्यू. अगं असू दे, आता मी आणलाय ना, गरम गरम चहा पिऊन घे. ताई, गोपाळच्या माघारी तुम्ही सगळेजण माझी इतकी काळजी घेताय, खरंच खूप बरं वाटतं. बघतोयस ना गोपाळ? अगं श्रीकला, आम्ही आहोतच तुझी काळजी घ्यायला, टेन्शन नको घेऊ. आणि हो, मगाशी जे काही झालं ना ते विसरून जा. तू चहा पी, आणि गरम गरम धपाटे पण करते, ते पण खाऊन घे. मी दुपारी खाईन. बरं ठीक आहे. लवकर तयार हो. का? का म्हणजे काय? अगं आज तुझी सोनोग्राफी करायला जायचंय ना. आय एम सो सॉरी ताई, चुकून माझ्या हातातून पडलं ते. वेंदळी आहेस ग तू. सॉरी. बरं बरं ठीक आहे, राहू दे, मी हे नंतर उचलते. हा ताई, ते सोनोग्राफीला जाणं गरजेचं आहे का? म्हणजे अगं गरजेचंच आहे म्हणून तर जायचंय. नाही म्हणजे मला विचारायचं होतं की आजच जाणं गरजेचं आहे का? अगं 12:30ची अपॉइंटमेंट घेतली मी. लवकर आवर, मी पटकन तुझ्यासाठी गरम चहा आणते. काय? आलेच, जरा लांब राहा. आलेच. दुसरा काही पर्यायच ठेवला नाही यांनी माझ्याकडे. काय करू आता मी? अर्क संपला. अरे यार, मोठ्या बाई, अहो नारायणीताई त्या श्रीकलेला सोनोग्राफी करायला घेऊन चालली म्हणल्यावर किती तंतरली त्या श्रीकलेची. हातातला चहाचा कप असा फुटूनच गेला. तोंड तर असं केलं होतं काय सांगाव तुम्हाला. हे समजा तू मला कशाला सांगते ग टरमाळे. मी तुला अपशकुनी म्हणायचे, ते बरोबरच होतं माझं. एक नंबरची नालायक कार्टी आहेस तू. चल मोठ्या बाई, चल चल. अहो तू मोठ्या बाई, बाहेर चल. अहो तुम्ही असं इथं माझ्या खोलीत यायचं नाही. चल निघ, चल. इथं नाही थांबायचं. चल निघ. अजिबात नाही. मोठे बाई, अजिबात नाही यायचं. आधी माझ्या पोराला फसवलं आणि आता माझ्या डोक्यामध्ये काही बाई भरती. चल मोठे बाई, अहो तुम्ही घ्या घरातून. आई आता काय झालं ओरडायला? बरोबर आहे तुझं. तुझ्या बायकोला बोलले ना मी. अरे नालायक आहे तुझी बायको.
हिनं निरपराध श्रीकराच्या विरुद्ध माझ्या डोक्यात काय बाय भरलं आणि मी पण तिच्यावरती संशय घेतला. या इंदीनं काहीतरी जादू बिदू केली. मोठ्याबाई काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते. केलीस ना तू जादू, पुरावा आहे माझ्याकडं. ये पा एक काळे मणी उशाखाली होते माझ्या काळे मणी. काळे मणी आणि काळे इरादे. आई आता काय हे नवीन, काय काय हे मन्यांचं? मला काय विचारतोस? तुझ्या बायकोला विचार ना. मला असं वाटलं ही नालायक सुधारली असेल. पण नाही. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडंच. माझ्या जीवावरती उठले ही कुलक्षण. आणि या श्रीकलाला पण किती त्रास देते. गोपाळच्या बाळाची आई होणार आहे आता. तिची काळजी घ्यायची सोडून ती स्वतः पण काळजी घेत नाही, दुसऱ्यालाही काळजी घेऊ देत नाही. ठेवाई काय बोलताय तुम्ही असं? चुप, एक शब्द बोलू नकोस. आता तुझ्या गोड गोड बोलण्याला मी भुलणार नाहीये. या घराचं वाटोळ करायचं ठरवलंय तू. घरातल्या प्रत्येकाचं. सगळ्यांना घराच्या बाहेर हाकलूनच तू शांत बसणार आहे. जादू करती, मनी ठेवतीस. आई पुरे आता. अगं काय हे? हा? काय बोलतेस तू हिंदूला? हिंदू काय असं जादू टोना करणाऱ्यातली नाहीये. होय का? मग हे काय? काय आहे? हे जे काय ना ते असंच फेकून द्यायचं. या घरातून आणि तुझ्या डोक्यातून सुद्धा. जावई बापू पाहताय ना माझ्याशी कसं बोलतोय. व्यंकट भाऊजी पाहताय ना कसं बोलतोय तो. या पोरीने जादूटोना केला माझ्या पोरावर. आधी आईशिवाय पान हालायचं नाही. आणि आता आईला पाहिलं तरी टचर बोलतोय. आमचे हे गेले, माझ्यावरती ही वेळ येऊन बसले. वहिनी तुम्ही शांत व्हा पाहू. कशी शांत हो भाऊजी? हा, ही घरात असताना शांत होऊ
का मी? अहो हिचं डोकं फिरलंय. श्रीकलाशी पण कशी वागते पाहिलं ना तुम्ही? अहो ती पिशव्या चेक करते. हिच्या नादानं मी पण केली. चुकलंच माझं. आणि व्यंकट भाऊजी, तुम्हाला असं नाही का वाटत का इंद्रायणी चुकीचं वाक्य म्हणून? कसं आहे बहिणी, दुर्दैवानी मला या वेळेला तुमच्या या मताशी सहमत व्हावं लागतंय. होय ना, मग काढा हिला घराबाहेर. आई इंदू सून आहे या घराची. तेच तर दुर्दैव आहे ना माझं. देव करो असली सून कुणाला पण मिळू नये. हे खरं आहे की नाटक आहे? या सासू सुनेची जोडी फुटली की काय? पण जे काही झालं ना ते बघून मज्जा आली. या इंदीनं काहीतरी जादू बिदू केली. एक काळे मणी पुष्कली होते माझ्या काळे मणी. दुर्दैवानी मला या वेळेला तुमच्या या मताशी सहमत व्हावं लागतंय. मग काढा हिला घराबाहेर. इंदू आता रडत बसण्यात काहीच फायदा नाही, काहीच उपयोग नाही. मला माहिती होतं हे सगळं होणारच आहे म्हणून. अगं इंदू, तुला किती वेळा सांगितलं की श्रीकलावर बिनबुडाचे आरोप करू नकोस म्हणून, पण नाही, तू थांबतच नव्हतीस. त्या तू आईला पण बरीच पाडलं. बरीच पडलं मी. आता कोणी कोणाला भरीला पाडलं ह्याच्यात जायचं का आपण? पण जे झालं, जे काही तुम्ही दोघींनी मिळून केलं ना, ते चुकीचंच होतं. अगं तुला कसं समजवू, मला कळतच नाहीये रे या क्षणी. खरंच मी चुकीची नाहीये. माझी आई येते, अशीच वागणार तुझ्यासोबत. आदू, मोठ्या बहीण बाबतीत असं उलट सुलट बोलू नको तू. बस रडत मग. आदू, मी याच्या तुम्ही असलं काय केलं नाही रे. इंदू, हे सगळं मला सांगायची गरज आहे तुला? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे मला की तू असं काहीच करणार नाही म्हणून. पण इंदू, श्रीकलावर पण असे आरोप नको लावू ना तू. अगं जशी तू निर्दोष आहे ना, तशी ती पण निर्दोष आहे ग. आता तुझ्यावर जसा खोटा आरोप लावल्यावर तुला त्रास झाला, तसाच श्रीकलाला पण होत असणार ना ग. समजून घे ना तिला तू प्लीज. आणि डोळे पुस. तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं की मला पण त्रास होतो. बरं, मी आता पंचायत समितीच्या मीटिंगला जातो, आणि
तसंच दुकानावर पण चक्कर टाकतो. येतो. आदू आणि हो, संध्याकाळी शाळेकडे पण चक्कर टाकतो. डोंट वरी, बी हॅपी. येतो. काय होतंय हो आपल्यासोबत? सतत काही ना काहीतरी वाईट घडतं. कुरबुरी, अशांतता चालूच आहे. इतकी संकट आली आपल्यावर, पण असं कधीच नव्हतं झालं. राम कृष्ण हरी. आले देवाजीच्या मनात, येथे कोणाचे चालेना. सगळे दिवस सारखे नसतात शकू. विठुराया आपली परीक्षा पाहतोय असं समजायचं. बाबा, मी आत येऊ का? तुला आता काय वेगळं सांगायचं बाळा, ये आत ये. श्रीकला, मी तुला सांगितलंय, अशी परवानगी वगैरे विचारण्याची काही गरज नाही. आत येत जा. मला तुम्हा दोघांशी जरा बोलायचं होतं. बोल. मला या घरातनं प्रशस्त नाही वाटत आहे. म्हणजे एकाच घरात राहून अबोला नको ना. कशाबद्दल बोलायचंय तुला? इंद्रायणी ताईंबद्दल. बाबा, हे बघा, त्यांनी जे केलं ते केलं. जाऊ द्या ना आता तो विषय. पण तुम्ही इंद्रायणी ताईंशी अबोला नका धरू प्लीज. श्रीकला, अगं बाळा, किती मोठं मन आहे तुझं. अगं, ज्या मुलीनं सतत तुझ्यावर आरोप केले ती. कारण त्या सुद्धा या घराचा एक भाग आहेत ना बाबा. आणि माझ्यासाठी, माझ्या जीवापेक्षा सुद्धा हे घर जास्त महत्वाचं आहे. हे बघा बाबा, आज जे काही झालं ना, ते काही मला आवडलं नाही हो. मोठ्या बाई किती रागवत होत्या त्यांना, किती घालून पाडून बोलत होत्या. बिचारा इंद्रायणी ताई, किती त्रास झाला असेल त्यांना. मला ना त्यांचा चेहराच पाहवत नव्हता. किती रडत होत्या त्या. इंदू कायम तुला पाण्यात पाहते, आणि ही बघ, तरी ही मुलगी इंदूच्या भल्याचाच विचार करते. ही सद्बुद्धी विठुराया तुला देतोय. हे बघा, ते काही मला माहिती नाही, पण तुम्ही दोघं इंद्रायणी ताईंशी बोलणार आहात. माझ्यासाठी तरी बोला. मी रिक्वेस्ट करते, प्लीज. बोलाल ना? श्रीकला, अगं बोलतील ते. तू या सगळ्याचा मात्र अजिबात ताण घेऊ नकोस. जा, आराम कर. आहो, पुण्य म्हणतात ते हेच असेल बहुतेक. पण किती नशिबानं होत नाही आपल्याला श्रीकला सारखी सून मिळाली. जराशा नाटकाला भुलले. हे दिग्रसकर ना एक नंबरचे भोळसट आणि मूर्ख आहेत. एवढ्या अर्जंट मध्ये बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं कारण असणार आहे. आणि विनोद सर का नाही आले?
अहो त्यांनीच मला पाठवलंय. काय आहे, विनोद सर जरा एका महत्वाच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि काम तसं थोडं तातडीच होतं, सो मला यावं लागलं. शाळेसंदर्भातच चौकशी करायला आलात ना? हो, कारण दिलेली वाढीव मुदत सुद्धा लवकरात लवकर संपेल. समजू शकते मी सर, पण मध्ये जरा फंड्सचे प्रॉब्लेम सुरू होते, त्यामुळे. अहो हे मी समजू शकतो, पण माझे वरिष्ठ समजून घेतील असं नाही वाटत मला. काय मला सतत वरतून प्रेशर येतोय. हो, पण आता पण तसं ते गिलाव आणि रंगरंगटीच काम बाकी आहे ना. अहो मग करून घ्या की लवकरात लवकर ती कामं. सर सांगितलं ना, ते पैशांची जोड होत नाही आणि काही वैयक्तिक अडचणींमुळे उशीर झाला. हो मगाशी बोललात तुम्ही मला ते, पण काय आहे, लवकरात लवकर तुम्ही शाळेचं उद्घाटन करून घ्या. हो सर, पण थोडं काम आहो. अहो या परिस्थितीत तुम्ही जितकं काम केलं आहे ते सुद्धा खूपच आहे की. तुम्ही असं करा, आहे त्या परिस्थितीमध्ये शाळेचं उद्घाटन करून घ्या आणि बाकी कामांसाठी मी वरिष्ठांकडून अवधी मिळवून घेतो. ठीक आहे सर, गावकऱ्यांसोबत मीटिंग करते आणि पुढच्या तयारीला लागते. ठीक आहे, ऑल द बेस्ट. चला येतो मी. जबाबदारी मोठी आहे. विठुराया आपल्या पाठीशी. विठुराया पाठी राखा. विंजे सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं, पण आमच्या रिच खानदानाची शपथ घेऊन सांगतो, तुमचं वागणंच काही समजत नाही. घटक्यात वेगळं वागतात, घटक्यात वेगळंच. का सासूबाई का? कारण ते कारलंय, कडू कारलं. त्याला तू पातळा साखरेत गोळा, कडू ते कडूच राहणार. माझ्यावरती जादूटून करत होती नालायक. हा ऐकलं आम्ही, पण असं कसं हो सासूबाई? लहानपणापासून विठुराया विठुराया कीर्तन करणारे आपल्या पाठराखीन बाई हे असं करतील असं वाटलं नव्हतं. हा मग नाही म्हणजे 150 करतात त्या, पण हे असं. आता तुम्हीच बघा काय ते. पण मी काय म्हणतो सासूबाई, म्हणजे बघा ना, त्यांच्या जादूटोण्याने असं काही होऊ शकतं का? असं चामचूम करून असं हवेत असे हात फिरवून अशा नोटांच्या गड्ड्या अशा मिळाल्या तर आपला फायदा होईल ना. तुम्हाला जादू टोण्यातनं पैसे पाहिजे, अक्कल नावाची गोष्ट आहे का तुमच्याकडं? तुम्हाला सगळीच मजा वाटते. अहो तसं नाही, आम्ही फक्त पाठराखीन बाईंचा जर आपशकुनी काठीचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. निघा, अहो निघा इथून. चला निघा. जादू टोण्यातनं पैसे पाहिजे यांना. काम चुकार. श्रीकला, ज्या प्रयत्नांना यश नाही ना, ते प्रयत्न आमच्या लेखी प्रयत्न नाहीत. हे बघा बाबा, आमची काहीही बघायची मनस्थिती नाहीयेत. कारण नको देऊ. 2 लाख रुपये दे. तो हरामखोर, तो इन्स्पेक्टर गुलब्या आमच्या बोकंडी बसलाय. मग मी काय करू? मी काय इथे पैशांच्या खाणीत काम करते? हातोडा मारला आणि आले पैसे. मी काय करू का म्हणजे काय? तुला बापाची काळजी नाहीये? तुमच्यासाठीच दिग्रसकरांच्या घरात राहते ना मी. तुमचाच बदला पूर्ण करते ना. हो ग श्रीकला, ते सगळं आम्हाला माहितीये, पण आमची इथे परिस्थिती. हे बघा, तुम्ही आधी माझी परिस्थिती समजून घ्या. इथे पैसे चोरणं हे सोपं काम नाहीये बाबा. सोपं करण्यासाठी अर्थ आहे ना. तोच प्रॉब्लेम झालाय. म्हणजे अर्क संपलाय. तुम्ही त्या रत्नाला म्हणजे ती रत्नी आमच्याकडे पैसे मागणार. हा, एकीकडे रत्नी पैसे मागणार, दुसरीकडे तो इन्स्पेक्टर पैसे मागणार आणि दोघं मिळून माझा जीव घेणार.
आणि मग तू दिग्रसकरांच्या घरातली चांगली सून होणार आणि आम्ही मेलो तर तुला फरक नाही पडणार. तुम्ही जरा ओव्हर करताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? ओव्हर मी नाही करत आहे. तो बिटकर आणि इन्स्पेक्टर मिळून माझा गेम ओव्हर करताय. एक काम कर, आता तू पैशासाठी नाही या स्वर्गवासी बापाच्या हारासाठी तयारी कर. इंदे बाई, तुला बुद्धी नावाची गोष्ट आहे का नाही? का वागले मी असं? का वागले? याचा विचार न करता मस्त घोरत पडलीस तू. म्हणजे तुम्ही रागवलं नाहीत माझ्यावर? कशी वाटली माझी ऍक्टिंग? का बसलीस की नाही? खरं सांगू का? मला ते ऍक्टिंगचं अवॉर्ड वगैरे असतं ना, तेच द्यायला पाहिजे. किती असती माझं पोरग उठायचं ना, काय जाग येत नाही त्याला. ऐक, आपल्या दोघीत फूट पडलीये असं श्रीकलाला वाटायला हवं. कळलं? कळलं. मला वाटलं तुम्ही माझ्यावर खरंच रागवलात की काय. मी कशाला तुला अंतर देईन? मला माहिती आहे माझ्या इतकीच तुला या घराची काळजी. पण सगळ्यांच्या समोर तुझी निंदा नादस्ती केली तरच श्रीकलाला पटेल, म्हणून मी असं केलं. हे बघा बाबा, शांत व्हा. मी म्हंटल ना की मी तुमचं काम करेन, तर मी करेन. वा, हेच ऐकायचं होतं आम्हाला. श्रीकला, बरं मला एक सांग, त्या आनंदी आणि इंदू मध्ये काहीतरी राडा झालाय ना? राडा सांगितलं ना तुम्हाला. ती आनंदी त्या इंदीला नको नको ते बोलली. म्हणजे दोघींमध्ये फूट पडली. बाबा, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणजे म्हणायचं काय तुला? हे सगळं त्या मसान थोत्री आनंदीचं नाटक नसेल हे कशावरून? म्हणजे त्या थेरडीला वाटतं की मी तिच्या नाटकाला भुलेल, पण ही श्रीकला आहे ना, लिंबू टिंबू प्लेयर नाही. तिच्यासारख्या 100 आनंदीला फिरवून फिरवून ना या घरातून हकलवून लावेन मी. तू या पोपटराव लांडगेंची लेक आहेस, याचा आम्हाला फक्त अभिमान नाही तुझा, तर माझे
काका आत येऊ जरा बोलायचंय. अरे ये ना. अधोक्षज, तुला माझ्याशी बोलण्यासाठी आणि माझ्या खोलीत येण्यासाठी परवानगी कधीपासून लागायला लागली? नाही म्हणजे काही लोक बदलली असली तरी आमच्यासाठी तू अजूनही आमचा लहानगा आधूच आहेस. ये. काका ते आपल्या पिठूच्या वाडीची शाळा झाली की नाही, तर 26 जानेवारीला उद्घाटन आहे त्याचं. तर आणि त्यासाठी तुम्ही हवे आहात मला तिथे. भूमिपूजनासाठी होतात. उद्घाटन पण तुमच्या हस्तेच करायचंय. एखाद्यावर जेव्हा आपण एवढा हक्क दाखवतो इंद्रायणी, तेव्हा इतर माणसांचा हक्कही आपण मान्य करावा लागतो. काका इंदूला तिची चूक नाहीये आता. एकदा होते तेव्हा कुठल्याही गोष्टीला चूक म्हणलं जातं, पण एकच चूक पुन्हा 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 केली जाते ना, त्यावेळेला तो अपराध असतो. तू मला आग्रह करतेस पण सध्या तू घरात कसं वागतेस हे लक्षात येत नाहीये का तुझ्या? तू मला तिची गळ घालू नकोस. मी या कार्यक्रमाला येणार नाही. तुम्ही माझ्यामुळे शाळेसाठी. माझा निर्णय ठाम आहे इंद्रायणी, आणि तो बदलणार नाही.